आज माझ्या भाचीचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं, म्हणून मी तिला करत आहे अन्नपूर्णा देवीचं मेकअप। तर त्याच्यासाठी मी आधी हिरव्या कलरची साडी घेतली आहे आणि तिला मी असं अशा प्रकारे जिथे म्हणजे असं स्ट्रेट राहील तिथे असं मी लटकून ठेवलं आणि तिला मग असं मी प्रॉपरली तिच्या निऱ्या हे करून घेतल्या आणि नंतरला इस्त्री गरम करून तिला इस्त्री करून घेतली। जर आपण निऱ्या अशा प्रॉपरली करून घेतल्या की पटकन होते, 5 ते 10 मिनिटात साडी घालून होते। मग नंतरला मी तिथे अशा निऱ्यांना पिना लावून घेतल्या। पिना लावून झाल्यानंतरला मी थोडंसं प्रेस देऊनच केलं, म्हणजे आपले जेव्हा आपण साडी नेसू तेव्हा ते प्रॉपरली बसल्या पाहिजेत। तर अशा प्रकारे मी साडीला इस्त्री करून घेतली आणि म्हणजे पदरला मी आधीच करून ठेवलेलं। मग ते पदर झाल्यानंतरला मी पूर्ण साडी अशा प्रकारे फोल्ड करून ठेवली, म्हणजे आपण जेव्हा ती येईल तेव्हा पटकन घालून होईल। आणि माझं मुकुट असं छोटंच होतं म्हणून मी ग्लिटर पेपर घेतला आणि अशी साईडची ती बॉर्डर आहे ती मी तिथे चिपकवून घेतली आणि असं मुकुटसारखं बनवून घेतलं आणि त्याच्यावरती जे गोल्डन स्टोन लावून घेतले। ते झाल्यानंतरला अन्नपूर्णा आईला आपण परातीत बसवतो आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकून बसवतो। अशा प्रकारे मी त्या परातीला गोल्डन पेपर लावून घेतला आणि असं चम्मच तिच्या हातात असतं देवीच्या हातात, तर ते करून घेतलं। मग नंतरला मी तिला मॉइश्चरायझर लावून त्याच्यावरती तिला थोडंसं सुकून दिलं। नंतरला लगेच फाउंडेशन लावून घेतलं आणि फाउंडेशन मी तिला स्प्रेड करून घेतलं टॅप टॅप करून। नंतरला ते झाल्यानंतरला त्याच्यावरती थोडीशी मी असं पावडर लावून घेतली आणि नंतर मी काजळ पेन्सिल लावून तिचे आयब्रो बनवून घेतले आधी। ते झाल्यानंतरला तिला लिप्स बॉर्डर करून घेतले। ते झाल्यानंतर लिप्स बॉर्डर करून शेप दिला तिला आधी लिप्सला, नंतरला त्याला लिपस्टिक लावून घेतली। लिपस्टिक लावून झाल्यानंतरला तीच प्रत्येक वेळ अशी एक झालं की कॅमेऱ्यात बघत होते, असं लहान मुलांना करायचं असेल तर त्यांना खूप एक्साइटेड असतात, म्हणून ते तिथे एक बघत होती। नंतरला आईला आपण असं टिकली लावतो त्या हिशोबाने मी तिला बदामाच्या आकाराची एक टिकली बनवली होती, म्हणजे टिकली ड्रॉ केली असं बॉर्डर पेन्सिलनी। नंतरला त्याला मी सिंदूर आपलं रेड कलरचं असतं त्याच्याने फिल करून घेतलं आणि त्याची टिकली बनवली, त्याच्याखाली मी एक चंद्रकोर असं ड्रॉ करून घेतलं आणि एक डॉट दिलं। अशा प्रकारे मी आईची टिकली बनवून घेतली। आणि ते झाल्यानंतरला अशा प्रकारे माझी रेडी झाली आहे तिची टिकली आईची। ते पूर्ण झालं की मी तिला मग नंतरला डार्क होऊ म्हणून मी पुन्हा त्याच्यावरती डार्क कलरचं सिंदूर लावून घेतलं, म्हणजे ते कसं आपले निघत नाही आणि आपण सिंदूरने केलं ते निघून जातं। मग अशा प्रकारे मी तिला ते सिंदूरने ड्रॉ करून घेतला। मग नंतरला तिला आयशॅडो लावायचे होते म्हणून मी तिथे आपलं कन्सिलर असतं आपलं तर ते मी थोडंसं लावून घेतलं व्हाईट कलर आणि नंतरला मी ब्रशने तिला डार्क शेड द्यायचं होतं, म्हणजे आपले लांबून डार्क कलर दिसला पाहिजे ना आयशॅडोचा, म्हणून मी तिला थोडासा ब्लू कलर लावला। ब्लू करून नंतरला लाईट ग्रीन लावून घेतलं पोपटी कलरमध्ये। मग अशा प्रकारे तिचा मी आयशॅडो तयार केलेला आहे, म्हणजे लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन, ब्लू आणि येलो ग्रीन अशा प्रकारे मी आयशॅडो तिला लावून घेतले, म्हणजे डोळे तिचे खूप लांबून छान दिसतील। मग ते झाल्यानंतरला त्याच्यावरती मी पिंक कलर असं स्प्रेड केलं थोडंसं चमकीचं, म्हणजे तिचं मॅच व्हायला पाहिजे म्हणून ग्रीन आणि आपला पोपटी कलर अशा प्रकारे। तर तिला मी अशा प्रकारे आयशॅडो लावून घेतले। मग ते झाल्यानंतरला मी तिला असं ते आम्ही आईच्या खांद्यावर ठेवायसाठी माळ बघितली होती तर ते करून घेतलं। नंतरला मी तिथे थोडंसं आयशॅडो पडलं होतं माझं डोळ्याच्या इथे, मग ते पुन्हा तिथे थोडंसं हे करून घेतलं। मग तिची नोज शेडिंग करून घेतली, डार्क शेड आणि बाजूने करून घेतलं आणि मध्ये ग्लिटर गोल्ड कलरनी करून घेतलं। तर अशा प्रकारे तिची नोज शेडिंग झाल्यानंतरला मी तिला लायनर लावून घेतलं। लायनर मी तिला गोल्डन कलरचं लावलं, कारण की एकदम देवीचे डोळे एकदम सुंदर दिसायला हवेत लांबून, म्हणून तर तिला गोल्डनचं हे लावून घेतलं। तिला बोलली मी काजळ लावते तर बोलते मी लावेल, तर तिने स्वतःहूनच लावून घेतलं काजळ।
तर अशा प्रकारे तिने तिचं काजळ लावून घेतलं. ते झाल्यानंतरला अशा प्रकारे पूर्ण माझा मेकअप झालेला आहे. मग नंतरला मी तिला साडी घालायला घेतली आणि आपण काष्टा साडी घालतो त्या प्रकारेच मी घातली, पण मी पुढून तिला काष्टा नाही दिला. मी पुढे असं आपली मराठी साडी असते ना त्या प्रकारेच घालून घेतली. आणि पदर का तिला एवढा नको पाहिजे होता म्हणून तिला छोटाच पदर ठेवला. अशा प्रकारे मग मी तिला साडी घालून घेतली. पिना मी लावून घेतला तिला. आणि आपला मराठीचा पदर आपण मोठा काढतो, तर ह्या प्रकारे मी छोटाच पदर काढला आहे. आणि निऱ्या आपण कोणत्या साईडला घेतो, कोणत्या राईट साईडला असतात वाटतं आपल्या मिऱ्या, तर ह्या लेफ्ट साईडला घ्यायच्या. मग अशा प्रकारे मी मिऱ्या काढून घेतल्या तिच्या. ते झाल्यानंतरला तिला ते खोवून घेतलं. ते अशा प्रकारे मराठी साडी घाला, पण निऱ्या उलट्या नेसा. जिथे आपण मराठी साडीमध्ये ज्या साईडला नेसत असेल ना त्या साईडला न नेसता उलट्या साईडला नेसा. तर अशा प्रकारे मी तिचं ते काष्टा घालून घेतलं मराठी साडीसारखं. आणि ते मी थोडंसं तिला वरतीच घालून घेतलं कारण की तिला बसायचं होतं म्हणून. मग तिला पिनअप वगैरे करून घेतलं आणि तिचं पूर्ण साडीचं पॅच करून घेतला. तर अशा प्रकारे मी तिला तयार केलं. अशा प्रकारे माझी अन्नपूर्णा आईचं रूप तयार आहे. अन्नपूर्णा देवी, माता अन्नपूर्णा देवी. अशा प्रकारे माझं आईचं रूप तयार आहे बघा. आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. धन्यवाद.